मराठी सिनेमा म्हणजे फक्त साधेपणा. मराठी कलाकार म्हणजे फक्त अभिनय. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की मराठी इंडस्ट्रीमधले काही कलाकार कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत, लक्झरी गाड्या, बंगलोज आणि कितीतरी ब्रँड डील्स, तर तुम्हाला विश्वास बसेल का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उघड करणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 मराठी अभिनेता आणि अभिनेत्री. आणि हो, यात काही नावं अशी आहेत ज्यांचे आकडे पाहून तुम्ही म्हणाल, अरे बाप रे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचं नाव खूप लोकांना माहीतच नाही. नंबर 10, प्रसाद ओक. या यादीत 10व्या क्रमांकावर आहेत प्रसाद ओक. गंभीर भूमिका, स्टेजवरचा दमदार आवाज आणि अभिनयातली शिस्त, हे सगळं म्हणजे प्रसाद ओक. माझ्या शांततेलाच गीता समजून ऐकतील असे कित्येक अर्जुन आहेत माझ्याकडे. चित्रपट, नाटक, दिग्दर्शन आणि सातत्याने काम यातून त्यांनी उभी केली आहे सुमारे 12 ते 15 कोटी रुपयांची संपत्ती. जास्त गाजावाजा नाही, पण कामातून पैसा, हा त्यांचा फॉर्म्युला आहे. नंबर 9, अमृता खानविलकर. 9वा नंबर. लावणी, डान्स, अभिनय आणि ग्लॅमर यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन. अमृता खानविलकर. धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटना नट धीमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग. मराठीसोबत हिंदी, वेब सिरीज, रियालिटी शो आणि स्टेज परफॉर्मन्स यातून अमृताने कमावली आहे सुमारे 15 ते 20 कोटींची संपत्ती. आज ती केवळ अभिनेत्री नाही, ती एक ब्रँड आहे. नंबर 8, सिद्धार्थ जाधव. कॉमेडी म्हटलं की एक नाव आठवतं, सिद्धार्थ जाधव. तुम्हासनी बघायचंय तुम्हासनी. कसे जत्रापासून ते बिग बॉसपर्यंत लोकांना हसवता हसवता त्यांनी स्वतःचं करिअर सोन्यात बदललं. चित्रपट, टीव्ही शो, कॉमेडी इव्हेंट्स, अँकरिंग सगळं मिळून त्यांची संपत्ती आहे सुमारे 18 ते 22 कोटी रुपये. हसवणं हा जर व्यवसाय असेल तर सिद्धार्थ जाधव त्याचा CEO आहे. नंबर 7, स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी हा अभिनेता म्हणजे घराघरातला चेहरा. रोमॅन्टिक भूमिका, फॅमिली ड्रामा आणि सलग हिट चित्रपट. भगवान करे जाहिर ना ऐलान खुदा करता है, वो दिल ही होता है जो दिल की बातें बयां करता है. यातून त्यांनी उभारली 20 ते 25 कोटींची संपत्ती. अभिनयासोबत अँकरिंग, स्टेज शो आणि ब्रँड एन्डॉर्समेंट. स्वप्नील म्हणजे परफेक्ट प्लॅनिंग. नंबर 6, उर्मिला कानेटकर. टीव्हीवरून थेट मोठ्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री उर्मिला कानेटकर. तुझ्यामुळे माझा किस्सा अर्धवटच राहिला. टीव्ही, सिनेमा, नाटक आणि जाहिराती या सगळ्यातून त्यांनी कमावली आहे 20 ते 25 कोटी रुपयांची संपत्ती. शांत स्वभाव पण आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग. नंबर 5, सई ताम्हणकर. आजची सर्वात पॉवरफुल मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर. मी माझ्या बापाला पण कधी सॉरी म्हणला नाही, कळलं ना. मराठी, हिंदी, वेब सिरीज आणि अगदी वेगळ्या भूमिका. सई कधीच सेफ गेम खेळत नाही. याच धाडसामुळे तिने उभी केली आहे सुमारे 25 ते 30 कोटींची संपत्ती. आज सई म्हणजे टॅलेंट, पैसा आणि रिस्पेक्ट. नंबर 4, मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्राचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे. साधा शर्ट, साधी भाषा, पण सिनेमे मात्र सुपरहिट. मी रस्त्याने जसा निघतो तशी लोक सटासट बाजूला होते का? कारण कष्ट. ग्रामीण विषय, स्टेज शो आणि सातत्यपूर्ण कामातून त्यांची संपत्ती आहे 30 ते 35 कोटी रुपये. साधेपणातली श्रीमंती म्हणजे मकरंद अनासपुरे. नंबर 3, अशोक सराफ. मराठी विनोदाचा बादशाह अशोक सराफ. 4 दशकांची कारकीर्द, शेकडो चित्रपट, नाटकं, टीव्ही, आजही नाव चालतं. आय लव्ह यू. सेंटचं नाव आहे, सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. या दीर्घ प्रवासातून त्यांनी कमावली आहे सुमारे 35 ते 40 कोटींची संपत्ती. खरं सांगायचं तर हा पैसा नव्हे, ही मेहनतीची पेन्शन आहे. नंबर 2, सचिन खेडेकर. दमदार आवाज, राजेशाही अभिनय आणि क्लास. जन्माचा हाडाचा मराठी आहे मी, मोडेन पण वाकणार नाही. सचिन खेडेकर. मराठी प्लस हिंदी चित्रपट, वेब सिरीज आणि नाटक सगळीकडे वर्चस्व. त्यांची एकूण संपत्ती आहे 40 ते 50 कोटी रुपये. रॉयल भूमिका आणि रॉयल बँक बॅलन्स. नंबर 1, रितेश देशमुख. आणि आता महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मराठी अभिनेता
रितेश देशमुख. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक. हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत सुपरहिट करिअर. हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर हा माऊली नाव नाही लावणार. चित्रपट, प्रोडक्शन हाऊस, ब्रँड एन्डॉर्समेंट आणि रिअल इस्टेट सगळं मिळून त्यांची संपत्ती आहे 110 ते 120 कोटी रुपये. मराठी इंडस्ट्रीचा खरा किंग. मित्रांनो, आज आपण पाहिलं की मराठी कलाकार फक्त टॅलेंटमध्येच नाही तर पैशातही मागे नाहीत. या यादीतलं तुमचं फेवरेट नाव कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा. आणि हो, एंड स्क्रीनवर दिसणारा मराठी कलाकारांची संघर्ष कथा हा व्हिडिओ नक्की बघा. तो तुम्हाला प्रेरणा देईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.